आम्ही सुद्धा अराजकीय पद्धतीने त्याला तर आधी पाठिंबा दिलाच होता, याच्या पुढे त्या ठिकाणी पाठिंबा देऊ। तर या सगळ्या विरोधात राष्ट्रवादीनं नसरापूरमधल्या या घटनेच्या निषेधार्थ गुडलक चौकात आंदोलन केलेलं आहे। चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी या सगळ्या आंदोलकांची मागणी होती। याशिवाय शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात आंदोलन केलंय। नसरापूर घटनेच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी केली आहे। तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं खेड शिवापूर टोलनाक्यावर आंदोलन करत नसरापूर घटनेचा निषेध व्यक्त केलाय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून, शिवसेनेकडून आणि रिपाईकडून आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले। आता बातमी आहे सोलापुरातून। सोलापूरच्या बोरामणीतील तिहेरी हत्याकांड प्रकरणी 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। मृत गायत्री म्हस्के यांचा दीर शंकर उर्फ पप्पू म्हस्के याच्यासह 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। संपत्तीच्या वादातूनच हे तिहेरी हत्याकांड झाल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे। मृत गायत्री म्हस्के यांनी संपत्तीतील वाटा तसंच उसने दिलेल्या 25 लाखांसाठी शंकर म्हस्केकडे तगादा लावलेला होता। त्यातूनच आरोपीनं हे हत्याकांड केल्याची तक्रार मृत गायत्री म्हस्के यांच्या नातेवाईकांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणी 5 संशयित पोलिसांच्या ताब्यात असून मुख्य आरोपीच्या शोधासाठी 3 पथकं रवाना झाली आहेत। 6 आरोपी आहेत। त्याच्यामध्ये मुख्य आरोपी आहे शंकर उर्फ पप्पू दत्तात्रय म्हस्के। मयत ही त्याची वहिनी आहे। एकूण 3 भाऊ आहेत। ते 3पैकी 2 मयत आहेत। हा एकटा जो आरोपी आहे हा एकटा जिवंत आहे। त्याचे 2 भाऊ मयत आहेत। यांचे प्रॉपर्टीचे डिस्प्यूट चालू आहे। ते आहेत वाटणीसाठी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे। ते वाटणी ही मयत जी आहे ती वाटणी मागत होती आणि हात उसने तिनं 25 लाख रुपये यातल्या आरोपीला दिलेले आहेत। ती वारंवार मागणी करत होती आणि त्या कारणावरच त्यानं ती वारंवार मागणी करते म्हणूनच हा गुन्हा घडल्याचं प्रथमदर्शनीच्या तपासात आपल्याला दिसून येते। नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना बीडच्या केज तालुक्यातील युसुफ वडगाव येथे घडली आहे। 54 वर्ष नराधम आजोबानं आपल्याच अवघ्या 3 वर्षाच्या नातीवर अत्याचार केल्याचा प्रकार आता समोर आलाय। या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात आरोपी आजोबा विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा अधिकचा तपास सध्या पोलीस करत आहेत। तिकडे पुणे जिल्ह्यात अत्याचार आणि खुनाच्या सलग 2 घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालं असतानाच पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर विनयभंग झाल्याची घटना घडली आहे। चाकणजवळच्या बिरदवाडी इथे 11 वर्ष अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला आहे। उत्तर चाकण पोलिसांनी परप्रांतीय आरोपी अरुण गयाप्रसाद मिश्रा याला ताब्यात घेतलंय। काल दुपारी 3च्या सुमारास घरात कोणी नसल्यानं पीडित मुलगी घराला कुलूप लावून आपल्या काकाच्या घरी जात होती। मुलगी एकटी असल्याचं पाहून आरोपीनं घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश करत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र मुलीनं तिथून पळ काढल्यानं ती बचावली आहे। तिने याबाबत सांगितल्यानंतर वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला आता अटक करण्यात आली आहे। आता बातमी आहे यवतमाळच्या अजंती पारधी बेड्यावरून। काल या बेड्यावर अन्वी भोसले या 6 वर्षाच्या मुलीचा मृत्यू